श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 455। उपशम प्रकरण सर्ग 79 व 80। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, जगातील सर्व मोठ्या वस्तूनही मोठे असलेले ब्रह्म एखाद्या नटाप्रमाणे आपल्या मायेच्या योगाने विस्तृत जगदाकार धारण करून भासमान होत असते. यास्तव ज्ञानाच्या योगाने तू द्वैताचा त्याग करून आत्मरूपाने राहा. आत्म्याचे स्वरूप यथार्थरित्या अवलोकन केले असता काष्ठ, पाषाण, वस्त्र वगैरे पदार्थांमध्ये यत्किंचितही भेद दिसत नाही. तसेच संकल्प करण्याला उत्सुक असलेला तू देखील मग कोठे असणार? सर्व जगाच्या आदी अंती शिल्लक राहणारे शांत आणि अविनाशी असे जे रूप, तीच आत्मवस्तू होय. यास्तव राघवा, तू या आत्मस्वरूपाशी तन्मय होऊन राहा. स्थावर जंगमात्मक असे हे सर्व जगत परमाकाश रूपी ब्रह्मच आहे. अशा स्थितीत त्या निरतिशयानंद रूपी ब्रह्मानंद रूपी ब्रह्मामध्ये सुख दुःखांचा क्रम वास्तविक कोठून असणार? यास्तव तू शोक रहित हो. ज्याप्रमाणे चित्र विचित्र लाटांच्या रूपाने पाणीच स्फुरण पावत असते, त्याचप्रमाणे द्वैत अद्वैत कल्पनेपासून उत्पन्न झालेल्या जन्म मरणरूपी भ्रमांच्या रूपाने आत्माच स्फुरण पावत असतो. निरंतर आत्मानुसंधान कुशल बनलेल्या बुद्धीच्या योगाने जो पुरुष शुद्ध आत्मस्वरूपाला आलिंगन देऊन सर्व जगाला आत्मबुद्धीने अवलोकन करतो, अशा तत्वज्ञाला बंधन करण्याला जगातील कोणते विषयभोग समर्थ आहेत? ज्याप्रमाणे मंद मंद वाहणाऱ्या वायूच्या झुळका पर्वताचा भेद करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे जगदाकाराने स्फुरण पावणाऱ्या आत्मस्वरूपा संबंधाने निरंतर विचार करणाऱ्या मनाचा कामक्रोधादी षड्रिपू यत्किंचितही भेद करू शकत नाहीत. आशेच्या मागे लागलेल्या अविचारी, मूढ आणि अज्ञ अशा पुरुषाला मात्र सर्व प्रकारची दुःखे विदीर्ण करून टाकतात. यास्तव सर्व जग आत्मरूप असून वस्तुतः अविद्या कोठेच नाही, अशा ज्ञानदृष्टीचा अवलंब करून तू सम्यक रूप आणि स्थिर होऊन राहा. नानाविध सरोवरांमध्ये दृष्टीस पडणारे तरंग, बुडबुडे, पेस इत्यादी विकार जलाहून भिन्न नसतात, त्याचप्रमाणे चराचराच्या रूपाने दिसणारे हे विश्व आत्म्याहून भिन्न नाही. या जगात जे नानात्व भासमान होते, तो सर्व कल्पनेचा विलास आहे, असा यथार्थ ज्ञानाने निश्चय करून जो परमात्म स्वरूपाचे सर्वत्र अवलोकन करतो, त्यालाच मुक्त ही संज्ञा दिली जाते. उपशम प्रकरण सर्ग 80. वसिष्ठ पुढे म्हणाले, हे रघुकुल श्रेष्ठा, मी आता जो विचार सांगणार आहे तो ज्या विवेकी मनुष्याच्या मनात नेहमी घोळत असेल, त्याची आपल्या समोर असलेल्या विषयपभोगांवर केव्हाही इच्छा जात नाही. मनुष्याचे डोळे केवळ बाह्य पदार्थांचे अवलोकन करतात, परंतु त्याच्या उपभोगापासून उत्पन्न होणारे सुखदुःख मात्र जीव भोगीत असतो. बैल साखरेच्या गोण्यांचा भार वाहतो, पण त्या साखरेचा उपभोग मात्र त्या बैलाचा मालक घेत असतो. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे सैन्यातील परिटाचे गाढव एखाद्या डबक्यात पडले म्हणून सेनापतीचे काय नुकसान होते, त्याचप्रमाणे पदार्थांच्या बाह्य स्वरूपाच्या ठिकाणी नेत्र आसक्त झाले तरी त्यामुळे आत्म्याने क्षुब्ध होण्याचे कारण ते काय? हे अधम नेत्रांनो, तुम्ही तरी भोग्य वस्तूंच्या बाह्य स्वरूपी चिखलाचा आस्वाद का घेता? अरे, ते भोग्य विषय निमिष मात्रात नाहीसे होतील आणि ते आपल्या बरोबर तुमचाही घात करतील. ज्या अंतर्गत असलेल्या चिदात्म्याच्या योगाने अंतर्बाह्य विषयांचे ज्ञान होते आणि ज्या चिद्रूप प्रकाशाच्या योगाने सर्व विषय अनात्मभूत असल्याचे दिसून येते,
त्या चिदात्म्याचे उद्बोधन करणाऱ्या कर्मांमुळे निर्मळ बुद्धीचा प्राज्ञ पुरुष केव्हाही बद्ध होत नाही. यास्तव अहो नेत्रांनो, अनिवार्य अशा मृत्यूकडे खेचणाऱ्या, उत्पन्न होताच नष्ट होणाऱ्या, सकृत दर्शनी अत्यंत रमणीय दिसणाऱ्या आणि असत्मय अशा भोग्य वस्तूंच्या रूपांचा तुम्ही केव्हाही आश्रय करू नका. सर्व विषयांना प्रकाशित करणारा आत्मा जर भोग्य वस्तूंच्या बाबतीत उदासीन असतो, तर दीपादिकांच्या साहाय्याने अवलोकन करणाऱ्या आणि काळाच्या अधीन असलेल्या नेत्रांनो, तुम्ही तरी भोग्य वस्तूंकरिता अधीर होऊन इतकी धडपड का करता? हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.